आणि या क्षणाला एक महत्त्वाची बातमी आपल्यापर्यंत येते ती म्हणजे पूजा खेडकर यांच्या संदर्भातली। पूजा खेडकर वाशिमचं शासकीय विश्रामगृहामधून तब्बल 72 तासांनंतर नागपूरकडे रवाना झाल्याचं कळतंय। दरम्यान त्यांचं सामान अद्यापही त्या राहत्या असलेल्या खोलीतच आहे आणि याच खोली बाहेरून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी मनोज जयस्वाल यांनी। मी आहे सध्या वाशिमच्या शासकीय विश्रामगृहावर। 11 जुलैपासून इथं पूजा खेडकर याच गोदावरी सूटमध्ये म्हणजे याच खोलीमध्ये इथं मुक्कामीला होते। महत्त्वाची बाब म्हणजे 72 तास ते त्यांच्यावर जी कारवाई करण्यात आली होती, त्यांची जी प्रशिक्षण कार्यक्रम होता तो थांबवण्यात आला होता, तेव्हापासून ते पूजा खेडकर याच खोलीमध्ये बंद दार आड थांबून होत्या। मात्र आज 72 तास ओलांडल्यानंतर ते वाशिमचे एका स्थानिक गाडी त्याच्या नातेवाईकाची हायर केली त्यांनी, म्हणजे भाड्याने घेतली आणि ते इथून निघून गेले। माध्यमाला त्यांनी इथं गुंगारा दिलेला आहे। त्यांचं जे काही सामान असेल वापरायचं ते इथं सध्या सोडून गेले आणि विशेष म्हणजे या खोलीचा दरवाजाही बंद करण्यात आलेला आहे। नेमकं आता पूजा खेडकर यांनी काय सोबत नेलं आहे, नेमके कोणत्या दिशेने गेले अद्याप मात्र कळू शकलेलं नाही। मनोज जयस्वाल, एबीपी माझा, वाशिम। तर नागपूरकडे रवाना होण्यापूर्वी माध्यमांनी पूजा खेडकरांशी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिलाय। जस्ट मैम, जस्ट आराम से यूपीएससी ने आपके ऊपर एफआईआर क्लेम की है। व्हाट यू हैव टू से ऑन दैट? You will take its course. Whatever it is there, I will reply to you. I'm coming back. I'll give you the bite. मैम ठीक है मैम, ठीक will you go to Delhi और आइला भेटायला जाणार आहात का? मैम will you going to the मैडम कहाँ जा रहे हो? मैम आज अभी कहाँ पे मैम आप? आले परत लगेच आल्यावर तुम्हाला नक्की बाईट देते। ओके मैम विल गेट। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।